डोक्याला ते पटके बांधले होते, फेटे बांधले होते, म्हणजे कानाला लागून असे फेटे बांधले. मला हे फेटे जे बांधलेत ना कानाचे, हे सर्व काढा, पटके काढा सर्व. म्हणजे तुम्हाला ऐकायला येईल मी काय बोलते, तुम्हाला ऐकायला. बस बाबासाहेब इकडे तिकडे पाहिले. बाबासाहेबांनी पेन काढला. मला हे काय, तर कोणी उत्तर देणे हे काय. घाबरायचे ना बाबासाहेब सूट मध्ये याच्यामध्ये आलेले. बाबासाहेब बघून सर्व घाबरले. आता हे काय, पेन आहे तर दिसतोय पण हे काय आहे, म्हणजे ते विचित्र वाटलं. बाबासाहेब बोलले, हा पेन आहे, माझ्या हातात पेन आहे. काय ऐकलं का, माझ्या हातात पेन आहे, पण हा पेन नव्हे, ही तलवार आहे, तलवार. हा पेन नव्हे, ही तलवार आहे. जिथं तुम्ही फिरवाल तिथं ती फिरणार ही तलवार. हा माणसं मारित नाही ही तलवार. ही तलवार काय करतो, माणसं मारित नाही, पण जे जे आपल्या समोर येतं ते ते नष्ट करतो. ही तलवार आहे. हा, त्यावेळेचे जे दिवस आहेत बाबासाहेबांच्या काळातले दिवस, म्हणजे तुमचे त्यावेळेचे दिवस आणि आजचे दिवस, याच्यात तुम्हाला काय फरक दिसतो? फार बदल झाले. त्यावेळेचे दुःख, यातना आणि आजचं याच्याविषयी थोडस सांगा. त्यावेळेला मी जे दुःख काढले, आज मी खराब दिवस होते. या व्यक्तीने ते दिवस मारून टाकले. हे कशामुळे झालं? हे कशामुळे बोलू शकतो आपण? हे फरक कशामुळे पाहतो? माणसं जागी झाली, कळालं म्हणजे स्वतःच लोक स्वतः त्याच्यातून बाहेर पडलेत लोक. म्हणजे जागृतीचं हे महत्व आहे. बुद्धांनी सुद्धा हेच काम केलं. बुद्धांनी काय काम केलं? जीवन हे दुःख आहे ते म्हटले. दुःख हे सत्य आहे, ते स्वीकारा. बाबासाहेब म्हणले अस्पृश्यता हे सत्य आहे, हे तुमच्या जीवनातलं सत्य, हे स्वीकारा. लोक नाकारत होते. लोक काय म्हणायचे, का आपलं मागच्या जन्माचं काहीतरी कर्म असेल म्हणून त्याचे परिणाम, कारण त्यांना तसं शिकवलं होतं. तुमचं काहीतरी मागे पाप केलं असेल म्हणून तुम्ही ह्या मार्गावर आले, म्हणून तुम्ही ह्या मार्गावर आले. म्हणजे लोकांच्या मनात असं रुजवलं. म्हणजे आपणही तसाच विचार करतो. कशाला विचार करायचा त्या गोष्टीचा? मी अस्पृश्य म्हणजे काय, मला शिवत नाही म्हणजे काय, काय विचार करायचा? सगळ्यांनाच अस्पृश्यता आहे, कशाला त्याचा विचार करत? सगळेच बघतात, आपणही बघलं तर काय होतं, असा विचार करायचे. मग ते धर्मवाले त्यांना सांगायचे की तुमच्या मागच्या जन्माचं पाप आहे म्हणून तुम्ही अस्पृश्य आहे, खालच्या जातीत जन्माला आले. आमच्या पूर्वजांनी, आम्ही पूर्वी मागच्या जन्मात पुण्य केलेलं आहे म्हणून आम्ही ब्राह्मण आहे, म्हणून आम्ही क्षत्रिय आहे, म्हणून आम्ही वैश्य आहे. आणि तुम्ही तुमच्या जन्मामध्ये पाप कर्म केलेलं आहे, वाईट काम केलेलं आहे. लोक धर्म सांगतो तसं तुम्ही ऐकलं नाही, तसं तुम्ही केलं नाही, म्हणून तुम्ही खालच्या जातीत जन्माला आले. आणि आपल्या लोकांनी ते स्वीकारलं. म्हणून चळवळच होऊ शकली नाही. बाबासाहेबांनी हे सगळं नाकारलं. पहिलेच म्हणाले की हा प्रश्न स्वीकारा की मी खालच्या जातीतला आहे, अस्पृश्य आहे, आणि त्याच्यामुळे माझ्या जीवनावर काय परिणाम झाला आहे, आणि माझ्या कुटुंबावर काय परिणाम झाला आहे, आणि माझ्या समाजावर काय परिणाम झाला. प्रश्न जोपर्यंत माणूस स्वीकारत नाही तोपर्यंत उत्तर माणूस शोधत नाही. प्रश्नच कळत नाही. आता तर आपण परीक्षा लिहितो, परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका समोर येते. प्रश्नच जर कळाला नाही तर तुम्ही उत्तर काय देणार आहे? तो प्रश्न कळाला तुम्हाला, त्या प्रश्नासंबंधित तुम्हाला जे काही वाचन केलेलं आहे,
जे काय अभ्यास आहे तो अभ्यास केल्याशिवाय तो प्रश्न कळत नाही आणि त्याच्याशिवाय त्याचं उत्तर लिहिता येत नाही, सापडत नाही. तसं अस्पृश्यतेचा पण बाबासाहेबांनी अभ्यास करण्यामध्ये आयुष्याचा तरुणपणाचा काळ घालवलेला आहे. ही काय भानगड आहे, याचा संबंध कुठे पोहोचतो, मग त्याचा संबंध धर्माशी हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून धर्मांतर. कारण अस्पृश्यता ही जास्त खोलात नेण्यासाठी, दृढ बनवण्यासाठी, तिला कोणी नष्ट करू नये हे होण्यासाठी धर्माने जास्त धर्माचा पगडा जास्त लोकांना बसवलेला आहे. तुमचा आत्माच तसा आहे, म्हणजे तुमचा पूर्वीचा जन्मच तसा आहे आणि लोक ते मानायचे, कारण ते स्वतःच भानावर नव्हते, जागृत नव्हते. बाबासाहेबांनी ते सगळं चाकच उलटच फिरवलं. ते सगळ्यांचा विरोध सहन करून, देशाचा विरोध सहन करून, गांधींसारख्याचा विरोध सहन करून बाबासाहेब सत्य मांडायचे, सत्य सांगायचे, लोकांना जागा करायचे. जीवन, आता आपण मगाशी चर्चा केली थोडीशी की आपल्या जीवनात काय प्रश्न आहे. खरं म्हणजे इतके प्रश्न आहेत की आपण पटापट बोलायला पाहिजे. पटापट बोलायला पाहिजे ना, किती प्रश्न आहेत आपले. पण आपलं मन जे आहे ना, ते प्रश्न नेहमी दाबून ठेवायला पाहिजे. कशात त्याचा विचार करायचा, त्याला निगेटिव्ह समजतो लोक, आपण नकारात्मक. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाला तुम्ही निगेटिव्ह म्हणता, नकारात्मक म्हणता, नको त्याचा विचार करायला म्हणता, मग तुम्ही तोच त्रास सहन करत जगणार. कारण तुम्ही प्रश्नच लक्षात घेत नाही. आपण प्रश्नच लक्षात घेत नाही. बाबासाहेबांचं काम उलट आहे, प्रश्न लक्षात घ्या. बुद्धाचं काम उलट आहे, जीवन दुःख आहे, लक्षात घ्या. सब्बे संखारा दुःखाती. संस्कार म्हणजे अस्तित्व, जगणं. आपलं जगणं हे दुःख आहे. पण बुद्धाने दुःख पहा म्हणजे दुःखी राहण्यासाठी दुःख पहा असं नाही म्हटले. दुःख पाहिल्याशिवाय तुम्ही दुःखातून, त्या अडचणीतून बाहेर नाही पडत. त्याच्यासाठी दुःख पाहावं लागतं. पाच काटा मोडला तर आपण म्हणतो का जाऊ दे, मोडू द्या. काय करतो आपण, त्या काटा काढायला आपण अजून दुःखात येतो. पायाला थोडस काटा सलतोय तरी पण तुम्हाला ते काढावा लागतो. पण तो दिसतोय म्हणून, तो जाणवतोय म्हणून. पण ह्या गोष्टी अशा आहेत, जातीसारख्या गोष्टी किंवा हे आपलं जे व्यक्तिगत दुःख आहे किंवा सामाजिक दुःख आहे, हे पटकन त्या काट्यासारखं दिसत नाही ना. ते त्यामुळे त्याचं काय करायचं समजत नाही. तर ते त्याच्यावरचं जे उत्तर आहे ते बुद्धानं सती जागृती म्हणून दिलेलं आहे, की जागे व्हा, लक्षात घ्या आपला काय प्रश्न आहे. म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या संपर्कात या, जगण्याच्या संपर्कात या. आपण कोण आहे लक्षात घ्या, आपण काय आहोत हे लक्षात घ्या. आपलं मन कसं आहे, मुख्यतः आपलं मन कसं आहे, कारण मन हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. मनोकुबंगमा धम्मा मनोश्रेष्ठा मनोमया, पहिली गाथा धम्मपदाची. मन हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. जसं मन आहे तसंच बोलणं आहे, जसं मन आहे तसंच करणं आहे, कृती आहे. मनात द्वेष असेल तर तुम्ही शिवीच देणार, राग असेल तर तुम्ही शिवीच देणार, तुम्ही मारणार, तुम्ही खूनच करणार. कोणी शिवी उगीच नाही देत, त्याच्या मनात तो राग आहे म्हणून तो शिवी देतो. मनात राग आहे म्हणून हत्या करतो. त्याचा परिणाम काय होतो, तुमचं जीवन आणखीनच धोक्यात येतं. याचा अर्थ अन्याय सहन करा असा त्याचा अर्थ नाही. तुम्हाला अन्यायाला हे करावंच लागतं. परंतु कधी कधी निष्कारण पण राग येतो.
उदाहरणार्थ आता समजा आता आपलं हे शिबिर आहे, या शिबिराची आता आलेली 15 दिवसापासून ते तयारी करतात आणि त्यांचे कालपर्यंत म्हणत होते 25 लोक येतील. कालपर्यंत त्यांना वाटत होतं 25 लोक येतील. आपल्या घरातले 4-5 लोक आहेत इथले. तर गायकवाड साहेबांनी त्यांच्या मुलाला धन्यवाद. ते तिथून आता ते तुमच्या गावचाच कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला ते वाटलं घरातलाच कार्यक्रम येतो, पण इतर लोक नाही आले. आता समजा अनिल गायकवाडांनी तेच मनात धरले का तुम्ही तेच मनात धरलं की मी एवढा प्रयत्न केला आणि एवढे हँडबिलं काढली, एवढा खर्च केला आणि लोक आले नाही, आणि त्यांचं मन समजा डिस्टर्ब झालं का, तुमचं मन डिस्टर्ब झालं का, मी पण विचार करणार एवढा लांबून मी आलो आणि लोक इथं उपस्थित नाहीत, मी समजा विचलित झालो, तर दोष कोणाचा आहे, लोकांचा की माझा? माझ्या मनाचा दोष आहे. असतील लोकांच्या काय अडचणी, तिथूनच आपण सुरुवात केली. खरं म्हणजे शिबिराची सुरुवात तिथूनच केली आपण. लोकांच्या अडचणी असतील, आपल्याला नाही माहिती, मला नाही माहिती तुम्ही कसं जगता, तुमची परिस्थिती काय. धारा काढणं म्हणजे काय हे मला माहितीच नाही, मी कधी केलंच नाही ते काम, तर मला कसं काढणार धारा काढायला, काय काय करावं लागतं. ती अडचण आहे त्याची, माणूस गुंतून पडतोय म्हणून येऊ शकले नाही. मला उलट त्याच्याबद्दल, त्या व्यक्तीबद्दल मला सहानुभूती वाटते की एवढे अडचण सहन करून यायचं म्हणते, येणार नव्हतं पण नसेल जमलं, मोटरसायकलवर यायचं, कुड्यावरून यायचं, गोव्यावरून पुढे पुढे फार लांब आहे, पुढे एवढ्या लांब. मला उलट त्यांच्याबद्दल उलट जवळीक निर्माण झाली. मी त्यांना भेटणार म्हणजे सारखं बोलणं चाललेलंच असतं फोनवर, पण मी त्यांना आपण जे काम केलंय त्यांना व्यक्तिगत पातळीवर जाऊन सांगेल, मी त्यांच्या गावी जाऊन सांगेल, तेही बोलवतातच, तिथे जाऊन सांगेल. पण मी विचारी झालो काय, मग याचा अर्थ असा आहे का मी माझं धम्मकार्य अहंकारातून करतो, माझा ऐकत नाही. मी एवढं लांबून आलो आणि तुम्ही इथं नाही, तुमच्या गावात आलो तुम्ही जवळ असून आले नाही, पण त्यांच्या अडचणी वेगळ्या. माझं सोपं आहे, मला तिथून आता कांबळे सरांची कार असल्यामुळे थेट तिथून इथे मी आलो, मला काय अडचण नाही ना, या जागेवर आलो, ते मला जागेवर तिथं नेऊन सोडतील. पण इथे राहणाऱ्या लोकांना, जवळपासच्या लोकांना त्यांची भात काढणी आली, त्यांचे धारा काढायचा आणखीन काय प्रश्न असतील घरातले, सणवारामुळे दिवाळीमुळे घरातले लोक म्हणतील कुठं सणासुदीत बाहेर चालले, असे असू शकतं. समजून घेतलं पाहिजे. तर हा जो समंजसपणा आहे ना, हा आपल्याला जागृतीमुळे येतो. माणूस समजून घेतो वस्तुस्थिती. जागृती ही मनाची आहे. मग मन समजतं. माझ्या मनात जर राग आलाय, द्वेष आला, अहंकार आला, तर त्याचं पहिलं नुकसान मला आहे. कारण तो अहंकार, तो राग माझ्या मनात आलाय. आणि राग जो आहे त्याला अग्नी म्हटलेलं आहे. अग्नी काय करतं? जाळतं. म्हणून ज्याच्या मनात राग आहे, ज्याच्या मनात द्वेष आहे, ज्याच्या मनात हवरटपणा आहे, त्या गोष्टी त्या माणसाला अधिक गोत्यात आणतात, त्या माणसावर ते परिणाम करतात. तो माणूस राहत नाही, तो माणसासारखा वागत नाही, माणसासारखा बोलत नाही. म्हणून त्याची शिवीगाळ चाललेली असते, त्याची मारहाण चाललेली असते, काटछाट चाललेली असते. बरं, त्या मनाप्रमाणे करून त्याचा पुढे परिणाम काय होतो? तो आणखीन वाईट होतो, आणखीन परिणाम वाईट होतो. कारण तुम्ही रागाच्या भरात काही बोलले आणि काही समजा मारहाण केली, तर आता समोरचा माणूस शांत बसेल का? किंवा ज्याला तुम्ही मारहाण केली त्याचा मुलगा शांत बसेल का? त्याची बायको शांत बसेल का?
त्याची पुढची पिढी शांत बसेल का? बघा आपण नाही का वाडवडिलांचे जे काय परंपरेने जे वाद चालतात आपल्या गावात तर आहे ते सगळीकडेच आहे. गावकीचे जे भावकीचे जे वाद चालतात पिढ्याने पिढ्याने चालतात. आणि पुढच्या पिढीला काय माहिती नसतं, फक्त त्याला एवढंच माहिती असतं का माझ्या बापाला ह्याच्या बापाने मारलेलं आहे, माझ्या बापाला ह्याचा बाप असं असं बोललेलं आहे, कारण यांनी सांगितलेलं असतं. तर ही परंपरा अशीच चालू राहते आणि सगळ्यांचं जगणं हे अवघड होत असतं. तर मन हे विषारी पण आहे, पण तेच मन जर जागं झालं तर ते विष आपोआपच मारलं जातं. म्हणून बुद्धाने नाही वेरेन वेराणी संबंधित कुदाचन अवेरेन संबंधो एक धम्म समर्थनंतर त्यांची भाषा होती. त्या भाषेत ते काय म्हणतात, ज्याच्या मनात वैर आहे, द्वेष आहे, राग आहे, तो वाढू दिल्याने तो कधी शांत होणार नाही. त्याला शांत कसं करायचं आणि स्वतःला कसं सावरायचं, त्यानं तो राग शांत होणार, द्वेष शांत होणार आणि त्याच्यामुळे स्वतःच हित होतं. काही गोष्टी आता आपण जसं आता बाबासाहेबांच्या कार्यापासून सुरुवात केली, अस्पृश्यतेच्या जीवनापासून सुरुवात केली. हा सामाजिक प्रश्न आहे, हा सामाजिक प्रश्न आहे. सामाजिक प्रश्न हा सामाजिक पद्धतीने सोडावा लागतो. व्यक्तिगत प्रश्न हा व्यक्तिगत पातळीवर सोडावा लागतो. समाजातल्या ज्या चालीरीती आहेत त्या कशा बदलायच्या, तर याच्यासाठी दुसरा समाज तयार व्हावा लागतो. बाबासाहेब म्हणे ना, समाज ऐक्य ठेवा, सगळ्यांनी एकत्र या आणि ही जी जाती त्याची सिस्टम आहे, जी पद्धती आहे, त्या पद्धतीला शह द्यावा लागेल. त्याच्या हे काय मारकाट नाही करायची, मारहाण नाही करायची, फक्त तो एक वाईट शक्तीला चांगल्या शक्तीनं उत्तर दिलं पाहिजे. आता महाडच्या याच्यामध्ये लोकांना मारहाण केली, बाबासाहेबांनी त्यांच्या लोकांना हे नाही सांगितलं की आता तुम्ही मारहाण करा, असं नाही सांगितलं. लोकांची डोकी फोडली, लोकांना रक्तबंबाळ केलं, पण बाबासाहेब म्हटले नाही, हा ते अज्ञानातून करतात, आपल्याला अज्ञानातून उत्तर नाही द्यायचं. पण ही मारहाण केली कशामुळे केली? पाण्याला शिवले. तर बाबासाहेबांनी आपल्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली की तुमच्या शिवण्याचा परिणाम येतो. तुम्ही पाण्याला शिवले म्हणून तुम्हाला मारहाण झाली. तुम्ही माणूस आहात का? मग जिथं कुत्री मांजरी पाणी पिऊ शकतात तिथं तुम्ही जाऊ शकत नाही. तुमची अवस्था काय? तुम्ही कोण आहे? तुम्ही माणूस आहात का? काय परिणाम झाला असं लोकांवर? ह्याला जागृती म्हणतात. म्हणून मारहाण केली ती होत. आपण एक गोष्ट तर लक्षात आली की आपण अस्पृश्य आहोत, आपल्याला शिव देत नाही. हा जो कलंक आहे आपल्यावरचा, हा आपल्याला घालवता आला पाहिजे. मी त्या परिस्थितीत राहणार नाही, मी स्वतः त्या धर्मातही नाही राहणार. जो धर्म अस्पृश्यता निर्माण करतो, जाती व्यवस्था निर्माण करतो, ते सगळ्यात जाते. आता तर बघा, आता रिझर्वेशन साठी सगळे भांडतायत. बाबासाहेबांचं म्हणणं बरोबर होतं की ज्या धर्माला आमची राखरांगोळी केली तो सगळ्यांचीच राखरांगोळी करेल. सगळेच घाबरलेले आहेत आता. पण याच्यातून एक वेगळा मार्ग पण तयार होईल असं मला म्हणजे खात्रीपूर्वक वाटतंय. ह्याच्यातून लोक विचार करतील, विरोधक पण विचार करतील आणि ते म्हणत होते ते बरोबर आहे.
बाबासाहेब म्हणत होते ते बरोबर आहे. आज पटते लोकांना, विरोधकांना पण पटते. बाबासाहेब म्हणत होते ते बरोबर आहे. त्या काळात फक्त आपल्या लोकांना पटायचं आणि आता विरोधकांना पण पटते. पण त्याच्यामध्ये काही डावपेच आहेत, तो भाग वेळ आपल्याला त्याच्यात जास्त शिरायचं नाही. आपल्याला बाबासाहेबांनी हा जो मार्ग, जागृतीचा मार्ग, बुद्धाचा मार्ग, सदवर्तनाचा मार्ग जो दिलेला आहे तो आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याचं खरं 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 रूप पाहिलं पाहिजे बुद्ध धर्माचं. फक्त आता कर्मकांडात अडकून जमायचं नाही दादा. ते बरोबर आहे, ते चालू ठेवावं लागेल सामाजिक पातळीवर. बुद्ध फक्त तेवढ्यासाठी आहे का? नाही, बुद्ध धर्म तेवढ्यासाठी नाही. बुद्ध धर्म आपल्या जीवनातला व्यक्तिगत प्रश्न आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आहे, कुटुंबाचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे. म्हणून जागृती भाव, सतीचा जो अर्थ आहे तो जागृती आहे. सतीचा अर्थ भान आहे, किंवा याला आपण आत्मभान म्हणू, किंवा बाबासाहेबांनी देहभान असा एक शब्द भारतीय बौद्ध महासभेचं जे पुस्तक काढलं त्याच्यामध्ये देहभान असा एक शब्द आलेला आहे. सत्काय देहात्म दृष्टी, म्हणजे जेव्हा नसतं भान तेव्हा ती वेगळी, ती भान नसताना जी दृष्टी असते त्याला देहात्म दृष्टी असं म्हटलं जातं, विकृत असते. पण जेव्हा आपल्या जगण्याचं भान, देहभान म्हणजे जगण्याचं भान, स्वतःचं भान द्यावं लागतं, त्यावर ती दृष्टी बदलते, तुमची मनोवृत्ती बदलते. आणि मनोवृत्ती बदलते म्हणजे मन बदलतं. मन बदललं की वागणं बदलतं, बोलणं बदलतं. असा तो हे आहे. म्हणून ही सती जागृती जी आहे हे महत्वाचं आहे. आणखी बरेच शब्द आहेत, तर शब्दात अडकायची आवश्यकता नाही. आपण जे बोलतोय सध्या, ज्याच्यावर आपण विचार करतोय ते लक्षात येत आहे का? विशेषतः आता समजा ज्यांनी अभ्यास केला त्यांच्या लक्षात आहे. पण ज्यांना समजा काही वाचलं नाही, हे काही शब्द माहिती नाही, याच्यात अडकायची काय गरज नाही. पण समजा आता बाबा ते फार शांतपणे ऐकतायत, बाबा शांतपणे समजताय, पण ज्या मुलाचं लक्ष लागलं तो बाहेर गेला का त्याला समजलं? ज्याला समजणार नाही तो नाही ऐकू शकत नाही. ज्याला समजतं ते कान लावून ऐकणार का? त्याला शब्द नाही समजला तर चाललं, पण कशाविषयी बोलतो आपण नेमकं, ही बाबासाहेबांची पद्धत होती. बाबासाहेब प्रकांड पंडित होते, जगातले मोठे नामांकित विद्वान होते. जेव्हा आपल्या समाजामध्ये येऊन ते जेव्हा भाषण करायचे तेव्हा साधी भाषा वापरायचे, समजेल असे, आणि ते लोकांना समजायचं. आणि जेव्हा पार्लमेंटमध्ये भाषण करतील तेव्हा ते हाय लेवलची इंग्रजी वापरायची, उच्च दर्जाची इंग्रजी वापरायची. जेव्हा आपल्या लोकांमध्ये येऊन ते भाषण करतील तेव्हा साधी मराठी वापरायचे, समजेल असे. त्यामुळे जे आपल्याला समजा शब्दाचं ज्ञान नाही तर घाबरून जाण्याचं कारण नाही. आपल्याला विषय काय तो कळाला पाहिजे, कशाविषयी चाललंय. आपल्याला आपलं भान कसं येईल याचं एक सोपं सूत्र मी फक्त आता बुद्धांनी सांगितलेलं आपल्याला सांगणार आहे. आणि आपण संपूया. आता किती वाजले? 11:10 कमी. 11:10 कमी आहे. ते सूत्र आता लगेच सांगायचंय का काही थोडस थांबायचंय 5-10 मिनिटं? का कोणाला काय, हा थोडस मोकळं व्हा, थोडस फिरून या, आणि काही फोन करायचे असतील तुम्हाला फोन करून घ्या. 10-15 मिनिटात.